आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया। भारताचा सख्खा शेजारी नेपाळ सध्या असंतोषाने धुमसतोय। तिथली जेन झी तरुणाई रस्त्यावरती उतरली आहे। राजकीय अस्थिरता, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि या सगळ्याचाच या तरुणांच्या आयुष्यावर होणारा परिणाम, यातून हा उद्रेक झालेला आहे। नेपाळचं सरकार त्यामुळे पडलेलं आहे। सत्ता लष्कराच्या हातात गेली आणि संपूर्ण देशात सुंदोपसुंदी माजलेली आहे। आज आपल्या देशातल्या विरोधी पक्षातल्या काही नेत्यांना नेपाळच्या वर्तमानात भारताचं भविष्य दिसलंय। नेपाळमध्ये उद्भवलेली परिस्थिती भारतातही भविष्यात होऊ शकते असं भाकीत काँग्रेस, शिवसेना, ठाकरे पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षातले काही सदस्य करतात। आमच्यासारख्या सर्वसामान्याला खरं तर हे वक्तव्य ऐकून आश्चर्य वाटलं असेल, पण यामागे त्यांचा नेमका विचार काय आहे तोही जाणून घेतला पाहिजे। त्याचवेळी अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत, तेही नजरेआड करून चालणार नाहीत। नेपाळमध्ये हिंसेनंतर शांत असलेल्या भारतात का असे गळे काढले जातात? अशा प्रकारची वक्तव्य शांततेत खडा टाकू शकतात का? नेपाळमधल्या उद्रेकाने चिथावेल एवढा भारत उथळ विचारांचा देश आहे का? आगडोम नेपाळमध्ये उठलाय, मग बोंब भारतात कशासाठी? हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधायचा प्रयत्न करणार आहोत। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, जे सध्या नेपाळमध्ये अडकून पडलेले आहेत। काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार थोड्याच वेळात येतील आणि भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत आहेत। सगळ्यात पहिल्यांदा विश्वंभर चौधरीजी, आपण सुरक्षित आहात का? कुठल्या भागात आहात तुम्ही? हो, मी अगदी सुरक्षित आहे। आम्ही साधारण 6 तारखेला पोखरा नावाच्या एका भागात आलो आणि अजून तरी आम्ही सुरक्षित आहोत। आता हिंसा थांबली आहे बऱ्यापैकी, बर, पण काल मात्र अगदी आमच्या 3 किलोमीटरवर असलेले एक हॉटेल, पीपल नावाचं, बार पीपल नावाचं, ते आंदोलकांनी जाळलं। काल पोखरामध्ये पण 3 हॉटेल्स जाळली आणि बापरे। एकूण अशांत परिस्थिती होती। पण आता सगळं चांगलं आहे आणि वी आर ऑल सेफ आणि आम्ही उद्या भारतात परत येऊ। आजच्या या चर्चेला, विश्वंभरजी खास तुमच्यासाठी, आजच्या या चर्चेला कारणीभूत ठरलेली आहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रवक्ते किरण माने, अभिनेते किरण माने, त्यांनी एक पोस्ट केलेली होती। त्यांच्या पोस्टचा असा आशय होता, मी अर्थात ते शब्द तसेच्या तसे वापरणार नाही, त्यांच्या पोस्टचा असा आशय होता की नेपाळमध्ये आज जे घडतंय भारतात काही फार वेळ लागणार नाहीये इथली जी राजसत्ता आहे ते पाहता, असा आशय होता। आणि त्याच्यावर आता राजकीय प्रतिक्रियाही आल्यात, त्या आपण प्रातिनिधिक 1-2 प्रतिक्रिया ऐकूया आणि आपल्या चर्चेकडे वळूया। भ्रष्टाचाराला सीमाच राहिला नाही, लुटलं जात आहे, देशही लुटला जातोय आणि राज्यही लुटला जातोय। आणि आपण पाहतोय की राजकारण हे समाजसेवेचे एक कारण होतं किंवा समाजसेवेचा एक मार्ग होता, पण आता केवळ राजकारण हे धंद्याचा मार्ग झालेला आहे। मी जबाबदारीनं सगळ्या मीडियांच्या पुढे बोलतोय आणि ती घाण महाराष्ट्रामध्ये असेल, देशामध्ये प्रचंड वाढलेली आहे। नेपाळमध्ये काय झालं ते कम्युनिस्ट आहे, पण आपला विश्वास संविधानावर आहे, आपला विश्वास डेमोक्रेसीवर आहे। पण त्याला बाधक करण्याचं कोणी काम करत असेल, उद्या अतिरेकाला शेवटचा मार्ग काय असतो? सगळे रस्ते बंद होतात, त्यावेळेस तरुण कायदा हातात घेतो। ती पाळी देशातील आणि राज्यातील सरकारने आणू नये। देखो, नेपाल में जो हुआ सोशल मीडिया नहीं है, सिर्फ भ्रष्टाचार के खिलाफ की लड़ाई शुरू हुई और लड़ाई सोशल मीडिया के जरिए लोगों तक पहुंचने लगी। लोगों को में जान आई, लोगों को समझ आई कि भ्रष्ट सरकार वहां बैठी है। तब जाकर वो उन्होंने सोचा इसको ही बैन कर दे। कारण कुछ भी पता है, झूठ है सारा। यही तो यहाँ भी है ना, फर्क क्या है? यहाँ भी तो डिक्टेटरशिप है, वहाँ भी डिक्टेटरशिप थी। यहाँ भी तानाशाह है, वहाँ भी तानाशाह था। तो लोग उतर गया है और सोशल मीडिया के जरिए लोगों ने जागरूक कर दिया। अब यहाँ जागृति अलग बात है, वहाँ जागृति की अलग बात है। वे लोग रहे रास्ते पे। अब भ्रष्टाचार है मूलतः, सोशल मीडिया अलग बात है, बाद में आती है। कसं आहे, कुठलंही सरकार जेव्हा अतिरेक करतं आणि जनसामान्याच्या भावना समजून घेत नाही, तीच व्यवस्था भारताच्या त्याच त्याच्यावर आहे। ही हुकुमशाह पद्धत थांबवली पाहिजे। लोकशाही ही बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना दिली आणि त्या घटनेतून लोकशाही जे आम्ही पाहतोय, त्याला सोडून जे काम करत ते हाल असेच होते आणि इथे तेच शक्यता आहे। आणि मी सुरुवातीला विश्वंभर चौधरी आपल्याकडे येईन। हे अशी जी मतं भारतामध्ये आता समोर यायला लागलेली आहेत, तुम्ही सहमत आहात का? तुम्ही स्वतः आता नेपाळमधली परिस्थिती बघतायत, कदाचित तिथल्या स्थानिकांशी काही तुमचं बोलणंही झालेलं असेल, भारताशी कुठे रिलेट करता येईल का? आणि म्हणजे खरंच भारत इतका उथळ देश वाटतो का की जिथे असं काहीतरी घडू शकेल? नम्रता, मला पहिल्यांदा हे सांगितलं पाहिजे की आजकाल आपल्याला सगळ्या गोष्टींचं उत्तर जागतिक शोधण्याची सवय लागलेली आणि म्हणून मी असं
एक पाहतोय की बाबा कोणीतरी अमेरिका किंवा चीन हे करते वगैरे, तर मला इथे नेपाळमध्ये मी जे लोकांशी बोललो ते त्याच्यावर तसं वाटत नाही. आत्ताचा भ्रष्टाचाराचा मुद्दा आहेच, पण महागाई हा इथला मोठा मुद्दा आहे असं मला वाटलं. 50 रुपयांच्या खाली चहा इथं कुळत नाही. म्हणजे रस्त्यावर अगदी टपरीवरचा चहा सुद्धा 40 ते 50 रुपयांना मिळतो. तर महागाईने जनता हैराण हे खरंय. काल एका वृद्ध महिलेशी जी सफाई कामगार आहे ह्याच हॉटेलच्या परिसरात तिच्याशी मी बोलत होतो. तर तिने असं सांगितलं की हे सगळं खतखतंय त्याला 4-5 वर्ष झाली. आणि एक फार इंटरेस्टिंग गोष्ट नव्हतं, कदाचित ती आपल्या मीडियात आली की नाही मला माहिती नाही, पण झालं असं की 7-8 दिवसाखाली काही मोठ्या राजकीय नेत्यांची मुलं परदेशात गेलेली होती हो. आणि इंस्टाग्रामवर त्यांनी त्यांचे तिकडचे अत्यंत विलासी जीवनाचे, कुठली गाडी वापरतोय वगैरे असे सगळे फोटो टाकले. आणि त्या उद्रेकाला खरं म्हणजे ते गेले 7-8-10 दिवस नाही, गेले 7-8-10 महिने म्हणता येईल, असं ते साचत चाललं होतं. त्याचा एकदम स्फोट झाला. मला ह्यात अमेरिका चायनाचा हात आहे की नाही ते मला माहित नाही. ते असेल तर कदाचित ते डीप स्टेट वगैरेच्या काहीतरी थिअरीज आता चालू आहेत, निघालेले आहेत. त्यामुळे माझा त्याच्यावर विश्वास नाही. मला असं वाटतं की हे भयंकर स्थानीय मुद्दे आहेत. आणि नम्रता अजून एक लक्षात घेतली पाहिजे, जगात सगळ्या धोक्याची घंटा वाजते. भारतच नाही, भारत सोडा, भारतात ते होईल का नाही वगैरे हे चर्चेचे विषय ते बाजूला ठेवू, पण जगभरात त्याची घंटा वाजते. आज आता आपण इथे बसलेलो असताना फ्रान्समध्ये तोच गोंधळ चालू आहे. आज तोच गोंधळ इंडोनेशियामध्ये चालू आहे. 2 देशांमध्ये. त्यातला इंडोनेशिया पुन्हा आशियाई देश झाला, पण फ्रान्स तर अतिशय आधुनिक असा उडारलेला देश आहे, तिथेही हे सुरू आहे. हा जो अनरेस्ट आहे नम्रता, याच्या जर खाली म्हणजे अगद्याच्या मुळाशी जायचं असेल तर 2012-13 पासून 14 पासून जगभरामध्ये ज्या उजव्यांच्या सत्ता आल्या त्याची फळं, त्याचे परिणाम आता आपल्याला ह्या 10-11 वर्षानंतर दिसत आहेत. उजवे आले की ते भांडवलशाहीच्या शिवाय कुठलाही विचार करत नाहीत, लोककल्याणाचा विचार करत नाहीत, काही करत नाहीत. आणि आता जर आपला मुद्दा असेल की भारतात हे होईल का, तर निश्चित होणार नाही. भारत हा महात्मा गांधींचाच देश आहे. पण हे 2014च्या आधीचं मी बोलतोय. 14 नंतर गोडसेचं ज्याप्रमाणे उदात्तीकरण झालं, तर हा देश गांधीचा का गोडसेचा हा प्रश्न पडावा इतका हा आता उदात्तीकरण झालं. त्यामुळे आताचा भारत तो नाही, तो 2014च्या साली मी त्याची गॅरंटी दिली असती. 2011ला एका राष्ट्रव्यापी आंदोलनात मी स्वतः होतो, अण्णांच्या आंदोलनात, आणि त्याला कोणाला खर्चटलं सुद्धा नव्हतं. त्याचं कारण की त्याच्या मागे गांधी बसलेले होते. तर महात्मा गांधींचा हा मुद्दा आहे. जर महात्मा गांधींना तुम्ही 10 वर्षात, गेल्या 12 वर्षात डायल्यूट केलं असेल तर हिंसा ही त्यांची जागा घेणार आहे. आणि त्यामुळे भारताबद्दल काय होईल याचं माझं, आणि फक्त एकच मुद्दा मांडून नम्रता मी थांबतो. नेपाळमध्ये जे घडलं त्याच्या मागे 3 कारणे आहेत. बेकारी आहे, असंतोष आहे आणि भूक आहे या लोकांची. आता आपण भारत कुठे जरा बघू, नेपाळ आणि भारताची आपण तुलना करू. बेकारीमध्ये आज रोजी नेपाळचा बेकारीचा दर, आता हे बेकारीचा दर म्हणताना आपण 15 ते 24 हा जो ऍक्टिव्ह एज ग्रुप आहे त्याच्याबद्दल आपण बोलतोय, त्याच्यात नेपाळमध्ये 22% मुलं बेकार आहेत. भारतामध्ये ती संख्या काही फार कमी नाही, 18.8% आहे. म्हणजे नेपाळच्या 3.2 नी आपण मागे आहोत. हॅपीनेस इंडेक्स, जो राष्ट्र आनंदी असतं तिथं दंगे होत नाही, तिथली तरुण मुलं हातात दगड घेत नाहीत. त्या हॅपीनेस इंडेक्स मध्ये नेपाळ आपल्यापेक्षा फार वर आहे. तो 93 नंबरला आहे आणि आपण 118व्या नंबर आहोत. आपल्यापेक्षा पाकिस्तान सुद्धा वर आहे, तो 109व्या नंबरला आहे. आणि तिसरं भूक, हंगर इंडेक्स जर आपण पाहिला, तिथे नेपाळ समाधानकारक अशा जागेवर आहे, 68 नंबर आहे त्याचा, आणि आपला नंबर 111वा आहे. म्हणजे जी प्रजा भूकेली असते, जी प्रजा बेकार असते, जी प्रजा दरिद्री असते, ती या सगळ्या परिस्थितीमध्ये दगड हातात घेऊन उठते. याला कोणी अमेरिकेचा कोण सोरोस का कोणी सांगायची काही गरज नसते. ही स्थिती सगळ्या जगभर, ही भारतात फक्त आहे असं नाही. भारत आजपर्यंत गांधींचा होता. गांधींच्या भारताने अहिंसक आंदोलनं पाहिली आणि म्हणून ही वेळ कधी आली नाही. जेपी आंदोलन असो किंवा ते अगदी अण्णा आंदोलन असो, मेधाताईंचं नर्मदा आंदोलन असो, आता त्या आंदोलनांची पद्धत संपत आलेली आहे. आता आंदोलनांची वागण्याची पद्धत सुद्धा संपत आलेली आहे. आता हा देश गांधींचा, असं गेल्या 10-12 वर्षात त्याचं जे डायल्युशन केलं, मला वाईट वाटलं. इथे एका मुलांनी, नेपाळमधल्या एका मुलांनी, आंदोलकांनी आपल्या भारतीय मीडियाला एका असं हिणवलं की आमचा देश काय गांधीचा देश नाही, आमचा हा देश शूरवीरांचा देश आहे. तर शौर्य, मॅस्क्युलिनिटी किंवा हे सगळं जे गेली 10-12 वर्ष जगभर रुजतंय विविध उजव्या सरकारांकडून, त्याचे परिणाम आता दिसायला लागलेत असं मला वाटतं. आणि याच्यात कुठलाही देश अपवाद राहू शकेल याची शक्यता मी देत नाही. हा, मला तसं आंदोलन झालेलं आवडणार नाही, मला हिंसा आवडणार नाही, मला सत्याग्रह आणि अहिंसक पद्धतीने आपल्या देशाच्या एकाही वास्तूची धूळधाड न होता, आपल्या देशातल्या एकाही वाहनाची तोडफोड न होता सत्याग्रह हे मला चालणार आहे. अशा प्रकारचं आंदोलन असेल तर मला पचतच नाही आणि मला ते पचण्याचा प्रश्नच नाही, कारण अहिंसेची एक परंपरा आहे. अगदी तुम्ही म्हणताय ते अगदी खरं. हिंसेचं समर्थन होऊच शकत नाही. आपले विचार मांडण्यासाठी दगड हातात घेणं ह्याची वकिली कुणीही करू शकत नाही. मी अजित चव्हाण यांच्याकडे येते. खरं तर मला काँग्रेसकडे जायचं होतं, पण ते अगदी थ्रू होतात थोड्याच वेळात. अजित चव्हाण,
या सगळ्यामध्ये भारतातली परिस्थिती आपण तुलना नाही करायची, पण जर उदाहरण द्यायचं झालं, आता विश्वंभर चौधरींनी नेपो किड्स नेपो बेबीज जो हॅशटॅग सध्या इंस्टाग्रामवरती नेपाळमध्ये जास्त प्रसिद्ध झाला होता, ज्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रचंड उद्रेक आहे. आपल्याकडे काय फार वेगळी परिस्थिती नाहीये, फक्त नेपो बेबीज किंवा नेपो किड्स वगैरे हॅशटॅग चालत नाहीयेत. बाकी आपल्याकडचे नेते त्यांच्या नातवांना काही लाखांची कार घेऊन देतात. आपल्याकडचे उद्योगपती ज्यांची सगळ्या राजकीय नेत्यांबरोबर उठबस असते, त्यांच्या लग्नामध्ये किती $1,000,000 देऊन कोण कुठला पाश्चात्याचा गायक वगैरे आणला, हे मुद्दे त्यांचे खासगी असू शकतात. पण त्याचं जे अशा प्रकारे सोशल मीडियामध्ये माध्यमांमध्ये जे फ्लॉन्टिंग होतं, हे कुठेतरी सर्वसामान्य जनता ज्यांना रोजच्या त्यांच्या रोजीरोटीसाठी काम करायला लागतं त्यांना दुखत नसेल असं वाटतं? हे निश्चित दुखत असेल. सर्वप्रथम विश्वंभर चौधरीजी नेपाळमध्ये, विश्वंभरजी आपण लवकर सुरक्षित परत याल अशी कामना करतो आणि खरंच मनापासून काळजी वाटते जे लोक आपले भारतातले तिकडे अडकलेले. कारण झालानाथ खनल यांच्या पत्नीला जिवंत जाळण्यात आलेले, परिस्थिती खरोखर गंभीर आहे आणि आपण सगळे तिकडे आहात, आम्हाला काळजी वाटते. आपण सुरक्षित परत या लवकर अशी कामना करतो. सरकारही, महाराष्ट्र सरकार सुद्धा त्या दृष्टीनं प्रयत्न करते आहे. इतर काही अडचण असल्यास मी व्यक्तिगत संपर्क करतो. मला माहित नव्हतं आपण तिथं आहात. एक महत्वाचा मुद्दा नम्रताजी, महत्वाचा मुद्दा तुम्ही आणला म्हणून नम्रता मला फक्त 1 मिनिट घेऊ द्या. अजित सॉरी मी तुम्हाला मध्ये बोला. मला हे सांगायचंय, खास करून पर्यटकांचे जे नातेवाईक तिकडे म्हणजे अडकलेल्या पर्यटकांचे, त्यांना मला सांगायचंय की पर्यटकांना इथे काहीही त्रास देत नाहीयेत. म्हणजे आता परवा काल बार पीपल नावाचं एक हॉटेल आमच्या अगदी 2 किलोमीटरवरचं जाळलं, पण ते जाळताना त्यांनी सगळ्या पर्यटकांना, त्यात आपले भारतीय पण होते जे आता एक माझ्या शेजारच्या रूम मध्ये राहायला आले, तर त्या लोकांना त्यांनी सांगितलं की तुम्ही व्यवस्थितपणे बाहेर या, तुमच्या गाड्या बाहेर काढा आणि नंतर ते करतायत. त्यामुळे पर्यटकांच्या दृष्टीने, त्यांच्या नातेवाईकांच्या दृष्टीने मला हा दिलासादायक असं थोडी गोष्ट सांगायची होती की पर्यटकांना काही त्रास होत नाही. अजित सर तुम्ही तुमचं पुढे सुरू करा. धन्यवाद. नाही, फार चांगलं तुम्ही सांगितलं विश्वंभरजी. कारण आमचे आता मी आज नाशिकमध्ये, नाशिकचे लोक काही अडकले तर लोक प्रचंड काळजीमध्ये आहेत. आम्ही त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतोय, पण तुमच्या सांगण्याला खरंच निश्चित मोठा आदर होईल. नम्रताजी, विषयाकडे आपण येऊयात. अतिशय मनापासून सांगतो नम्रताजी की हे काय घडतंय आता नेपाळमध्ये, याच्या आधी बांगलादेशमध्ये घडलं, असं भारतामध्ये होऊच शकत नाही, ती तुलनाही होऊ शकत नाही. आणि विश्वंभरजी आमचे वैचारिक विरोधक आहे, पण त्यांनी जो अगदी स्पष्टपणे जे मांडलं त्याचं मी स्वागत करतो. विश्वंभरजी, सर्वप्रथम तुम्हाला मी सांगतो, हा देश गांधींचाच आहे आणि गोडसेचा आमचा काही एक संबंध नाही. गोडसे हा संघ विचाराच्या विरोधातला माणूस होता, त्याने हिंसेचा मार्ग निवडला, तो त्याने व्यक्तिगत निवडला होता. हा देश गांधींचा आहे, गांधींचा म्हणूनच ओळखला जाईल. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गांधींचाच विचार घेऊन जगभर जात असतात. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्या वेळेला अशा सगळ्या स्थितीमध्ये हे का गेले, ही सगळी परिस्थिती का उभी राहिली. भारत हा मोठा खंडप्राय आणि विविध विचारांचा आदर करणारा देश आहे. आपण सगळे ज्यावेळेला देशाचा प्रश्न येतो त्यावेळेला, आणि एका परिपक्व लोकशाहीचे नागरिक आपण आहोत, आपल्या इथली तरुणाई सुद्धा ज्या विचारांना प्रतिनिधित्व करते ते विचार हे देशाच्या बाजूचे आहेत, राष्ट्रभक्तीचे. भारतामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या काही शक्तींनी एकत्र येऊन हे सगळं करण्याचा प्रयत्न केला का, तर निश्चितपणे केला. शेतकरी आंदोलनाचा आसरा घेऊन असेल, शाहीनबागचा घेऊन असेल, किंवा आता ज्या पद्धतीनं असेल. फक्त मला एक विषय विश्वंभरजींचा इथं फोडून काढायचा आहे की उजवे सत्तेवरती आल्यानंतर विश्वंभरजी, इथे परिस्थिती काय आपण लक्षात घ्या. म्हणजे भारतातलं उदाहरण देऊन तिथली परिस्थिती मी सांगतो नम्रताजी. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस न सोबत येऊन सत्ता स्थापन जर केली तर त्याची काय प्रतिक्रिया येईल, ती प्रतिक्रिया नेपाळमध्ये आली. हे मार्क्सवादी आणि काँग्रेस, नेपाळ काँग्रेस तिथलं, या दोघांनी सत्तेसाठी हातमिळवणी केली. म्हणजे जिथं जिथं माओवाद आहे, जिथे ही कट्टरता आहे, जिथं ही हिंसा आहे. बघा 15ला जेव्हा त्यांचं संविधान झालं नम्रताजी, इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती तिथली राजेशाही उलटून टाकत असताना ज्या हत्या घडल्या, ज्या पद्धतीनं लोकांना निर्मम पद्धतीनं मारून टाकण्यात आलं, ती एक प्रकारची दहशतच होती. पण तरी तिथल्या तरुणाईनं तो त्याग केला की देशासाठी काहीतरी चांगलं होईल. पण ते चांगलं होण्याच्या ऐवजी अशी परिस्थिती, तर नम्रताची पत्रकार म्हणून आपणही मान्य कराल की भारतामध्ये नाहीये. भारतातली राजकीय व्यवस्था, मी राजकीय व्यवस्थेचं समर्थन करत नाही, पण इतक्या विचारांची दारिद्र्यता अजून भारतामध्ये आलेली नाही. त्यामुळे माझी एक कृपा करून विनंती भारतीय माध्यमांना, हे असं सगळं करू नका. आणि ज्यांची ओळीनं आपण वाईट ऐकलेत ना, मला चर्चेत सहभागी मान्यवरांनी माफ करा, पण हे नीच लोक आहेत. आपल्या देशाबद्दल आपण जेव्हा असा विचार करतो आणि असं बोलू शकतो, पोटातलं जेव्हा ओठात आपल्या येतं, म्हणजे जाहीर चौकात फटके मारले पाहिजे. देशद्रोही लोक आहेत आणि सत्ता पिपासू आहेत.
म्हणजे आमची सत्ता गेली तरी हरकत नाही, पण देशाच्या बाबतीत तुम्ही असा विचार करता हे असं होईल असं घडेल, अरे कोणाला इशारे देतात? तो किरण माने नावाचा एक दरिद्री माणूस आहे, म्हणजे जाहीर चर्चेमध्ये नाव घेण्याच्या लायकीचा नाहीये. आपल्या देशात असं घडावं अशी स्वप्न पाहता तुम्ही? अरे तुम्ही सांगा की सत्तेवरून पायउतार व्हा, आम्ही होऊ. सत्तेसाठी इतका हलकटपणा इतक्या खाली बरोबर नाही हे जाणं. दुसरा महत्वाचा विषय की नेपाळ मधली जर परिस्थिती आज बघितली, तिथल्या तरुणाईला विश्वंभरजींनी अगदी बरोबर सांगितलं की एकीकडे हे अतिश्रीमंत सगळी लेकरं ही एका बाजूला हे सगळं टाकत होती, दुसरीकडे तिथं राजेशाही समर्थकांचा सुद्धा एक वेगळा फार मोठा गट आहे, त्यांचे वेगवेगळे अंतर्गत विषय सगळे तिथं सुरू असतात. ज्या पद्धतीनं पहिल्या दिवशी म्हणजे विश्वंभरजी, मला तर इथं वेगळाच संशय येतोय, कारण विद्यार्थ्यांचं जे आंदोलन झालं तरुणांच्या डोक्यात थेट गोळ्या घातल्या, त्यामुळे इथं बऱ्यापैकी संशयाला वाव आहे. आर्मीनं आता टेक ओव्हर केलेलं असलं तरी थोडं लवकर आर्मीनं जर टेक ओव्हर केलं असतं तर मला असं वाटतं की खूप परिस्थिती तिथली नियंत्रणात राहिली असती. काही लोकांना जिवंत जाळण्यात आलेलं आहे, मारून टाकण्यात आलेलं आहे. हे फार भयानक घडलं, भयावह घडलं असं मला वाटतं. ज्या पद्धतीनं ठीक आहे हे नेपाळमध्ये घडलं, हे घडणं अजिबात स्वागतार्ह नाही, परंतु ज्या भ्रष्टाचाराच्या परिसीमा तिथल्या राजकीय मंडळींनी गाठल्या, तिथल्या प्रशासनातल्या लोकांनी गाठल्या, त्या फारच भयानक होत्या. म्हणजे मी सांगितलं ना थेट की सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष सरळ थेट एकत्र आले, त्यांनी सरकार स्थापन केलं आणि ज्या निरंकुश पद्धतीने ते सत्ता अक्षरशः भोगत होते, हे आपल्यासारख्या प्रगल्भ लोकशाहीच्या देशामध्ये होऊ शकत नाही. हा शब्द आपण थोडासा लक्षात ठेवूया, सत्ता भोगत होते. ठीक आहे, मी काँग्रेसकडे येते. मी तुम्हाला हा प्रश्न विचारणार आहे कारण तुमच्याच विजय वडेट्टीवार यांचीही प्रतिक्रिया आलेली आहे अशीच काहीशी. किरण मानेंनी जी पोस्ट केलेली होती फक्त थोडीशी सौम्य शब्दांमध्ये आहे. काँग्रेसलाही असंच वाटतं? म्हणजे ही कामना करणं हा किती, म्हणजे काय म्हणायचं, माझ्याकडे शब्द नाही आहेत आता, कसा असा विचार करवतो? नम्रताजी, बाकीच्या लोकांचं त्यांची प्रवक्ते उत्तर देतील, पण विजय वडेट्टीवार साहेबांनी जे सांगितलं त्याचं पूर्ण समर्थन करताना मी असं म्हणतो की कुठेही भारतात अराजक होईल, इथलं सरकार हिंसेच्या मार्गाने उलथून टाका आणि इथली ही संसद, सुप्रीम कोर्ट जाळा, असलं काहीही आतताई काँग्रेसचा कुणीही माणूस बोलत नाही. वडेट्टीवार साहेबही असं बोललेले नाहीयेत. दोन गोष्टी आहेत. काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आहुती दिलेली मंडळी आहोत. या देशामध्ये लोकशाही रुजवण्यासाठी, या देशामध्ये कायदा सुव्यवस्था, संसदीय व्यवस्था रुजवण्यासाठी आम्ही कितीतरी पिढ्या झटलेली लोक आहोत. त्यामुळे या देशामध्ये शांतता, सुव्यवस्था आणि अहिंसक सत्याग्रही मार्ग जिवंत राहिला पाहिजे, यासाठी आमच्या प्राणाची आहुती जाईपर्यंत आम्ही लढत राहू. त्यामुळे काँग्रेस, अराजक, हिंसक आंदोलन ह्याचा दूर तक आमचा काहीही संबंध नव्हता, असू शकत नाही. ही गोष्ट वेगळी की इंदिराजींच्या काळामध्ये केंद्र सरकार उलथून टाकण्यासाठी कुणी काय केलं होतं, त्याचा बंदोबस्त इंदिराजींनी कसा केला होता या इतिहासात मी जात नाही. किंवा नेपाळच्या राजाला पत्र लिहून तुम्ही स्वतंत्र राष्ट्र घोषित करा आणि भारतातली सगळी लोक घ्या आणि तुम्ही नरेश व्हा असं म्हणणाऱ्याही इतिहासात मी जात नाही. साधा माझा मुद्दा आहे की केंद्र सरकार म्हणून या देशामध्ये जे सरकार आता बसलेलं आहे त्या सरकारनं आसपासची परिस्थिती लक्षात घेता इथल्या विरोधी आवाजाची दखल घ्यावी, इथल्या विरोधी आवाजाला ऐकून घ्यावं. इथल्या शेतकरी आंदोलकांना नक्षलवादी म्हणू नका. आज बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी म्हणून आहेत, त्यांनी सांगितलं की नेपाळ भारताचा भाग असतात तरी ही गोष्टच झाली नसती. अरे वा, तुम्हाला मणिपूर आपल्या राज्यातलं देशातलं सांभाळता येईना आणि तुम्ही नेपाळ घ्यायची भाषा अशा परिस्थितीमध्ये बोलताय. आपलं शेजारी राष्ट्र आहे, त्यांचं काय व्हायचं ते होईल, ते जाळतील नाही जाळतील, पण ते आमच्या देशात पाहिजे होतं म्हणून तुम्ही त्यांना कशाला भडकवताय? जबाबदारीनं वागावं सरकारनं. शेतकऱ्यांना नक्षलवादी म्हणताय, जामिया मिलिया विद्यापीठामधल्या विद्यार्थ्यांना पोलीस आणून मारताय, मुंबईमध्ये आंदोलक आले तर त्यांना तुम्ही बाथरूम टॉयलेट देत नाही, शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली तर त्यांना नीच म्हणण्यापर्यंत भाजपाच्या प्रवक्त्यांची जर मजल जात असेल तर या भारत देशामध्ये नेपाळसारखी परिस्थिती आणायची जिम्मेदारी सरकारनंच घेतली की काय? असं वातावरण इथं उपस्थित आहे. सरकारनं विरोधकांपेक्षा जास्त जबाबदारीनं वागावं. विरोधक गांधी नेहरूंचा वारसा सांगणारे आहेत, विरोधक संविधान आणलेले आणि संविधानाला मानणारी आहेत. विरोधकांना सत्ताधाऱ्यांनी घाबरायचं काहीही कारण नाही. घाबरायचंच असेल तर या देशातल्या जनतेचा जो आवाज दाबला जातोय त्याला सरकारनं मात्र प्रतिसाद द्यावा आणि या देशामध्ये चुकूनही असं काही होणार नाही ही पाहण्याची जबाबदारी विरोधकापेक्षा काकणभर जास्त ही सत्ताधाऱ्यांची आहे. बरं, माझ्याकडे अगदी मिनिट उरलेलं आहे. मी 30 सेकंदात अजित चव्हाण तुमची प्रतिक्रिया घेते आणि मग वाइंड अप कमेंटसाठी मी विश्वंभर चौधरींकडे येईन. अजित चव्हाणजी.
नाही, मला दुर्दैवानं पवार साहेबांना हेच सांगावंसं वाटतं की आपण तेच आहात की ज्यांनी या देशाच्या संविधानाला गुंडाळून ठेवलं, ज्यांनी या देशाचा तुरुंग बनवला, ज्यांनी या देशामध्ये एकाच दिवशी 9 राज्य सरकार बरखास्त करून लोकशाहीला नख लावलं, निवडून दिलेली सगळी मंडळी तुम्ही जेलमध्ये डांबली आणि हुकुमशहा म्हणून हो, या अजितदादा, देशाचा नाही, अजितदादा, एक मिनिट. बोटं दाखवायची झाली तर सगळ्या बाजूने सगळीकडे बोटं दाखवायची झाली. तुमचा काही संबंध नाही. अजित चव्हाणजी आणि हनुमंत पवार दोघांनाही विनंती, बोटं दाखवायची झाली इथे तर सगळ्यांना बोटं दाखवता येतील. परिस्थिती बोटं दाखवून सुधारणार नाही. मला शेवटची कमेंट घ्यायची विश्वंभर चौधरी. मला शेवटची कमेंट विश्वंभर चौधरींकडनं घ्यायची. विश्वंभर चौधरीजी, तुम्ही नेपाळमधली परिस्थिती अगदी जवळून बघताय. इनफॅक्ट इथे जो भडका उडालेला आहे, जो आगडोंब उडालेला आहे, त्याची धग तुम्हाला लागलेली आहे. भारतामध्ये कुठल्या मुद्द्यांवरून आपण शहाणं होणं गरजेचं आहे. भारतात अशी परिस्थिती येणारच नाही हीच कामना आपण करायची, पण शहाणं होणं नक्की गरजेचं आहे. कुठल्या मुद्द्यांवरून शहाणं होणं गरजेचं आहे. अगदी संक्षेपाने सांगतो नम्रता. पहिला मुद्दा आर्थिकच आहे, त्याबद्दल काही मनात शंका असता कामा नये. 80 कोटी जनता जर सरकारी रॅशनवर आज जगत असेल तर खरा मुद्दा आर्थिकच आहे, हे आपल्याला पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून बेकारांची जी फौज देशात तयार होतीये तो आपण ज्वालामुखी तयार करतोय, त्याच्या तोंडावर आपण बसलेलो होतो. दुसरा मुद्दा भंपक राष्ट्रवादाचा आहे. आता सुद्धा अजित चव्हाणांनी देशद्रोही वगैरे म्हणायचं काही कारण नाही विरोधी पक्षाला. विरोधी पक्ष कदाचित तुम्हाला जाग करत आहे असं आपण म्हणू, त्यांचा हेतू आपण लक्षात घेऊ. आणि जर विरोधी पक्ष जागत करत असेल तर तुम्हाला ही आकडेवारी पाहावी लागेल. त्या आकडेवारीच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाही. बेछूट धर्मवाद, भंपक राष्ट्रवाद आणि आर्थिक जे काही चाललंय ते, या 3 गोष्टींवर हा देश कसा पुढची दिशा देणार हा मुद्दा आहे. पुन्हा मी स्पष्ट करतो की हा देश महात्मा गांधींचाच राहावा अशी इच्छा असणारा पहिला माणूस. जागतिक पातळीवर देशानं अतिशय चांगली कास घातली आहे. आपली अर्थव्यवस्था जगामध्ये कितव्या क्रमांकावर आहे, आपण उद्योगामध्ये कुठं आहोत, एक माझी अजितजी, माझी वेळ संपत आलेली आहे. आकडे आहेत आपल्या समोर. मात्र एक गोष्ट नक्की, एक चर्चेच्या शेवटी एकच सांगावं असं वाटतंय की नेपाळमधली जी परिस्थिती आहे तसं काहीतरी आपल्याकडे होईल हे भाकीत करायलाही आपण धजावू नये. कारण परिस्थिती किती गंभीर आहे तिथे सगळ्याला माहिती, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मात्र एक नक्की की नेपाळमधली जी परिस्थिती आहे त्या मागची जी कारणं आहेत त्याच्यामधून आपण वेळेआधी शहाणं होणं हे कधीही योग्य असेल. या चर्चेसाठी सगळ्यांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.